नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण पत्तागोबीची झणझणीत अशी भाजी बनवणार आहे, ते पण मुगाची डाळ टाकून। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मंडळी, इथे मी पूर्ण एक पत्तागोबी घेत आहे आणि याला छान बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। जास्त टाइम न घालता मी पटकनच इथे गोबीसुद्धा कापून घेतलेली आहे, पण तुम्हाला दाखवलं नाही कारण की मंडळी खूप टाइम जातो यामध्ये, त्यामुळे मी आणि तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघत ना, त्यामुळे मी पटकन कापून घेतली। इथे एक मोठं टमाटर घेतलं, एक मोठा कांदा घेतला, 5 ते 6 मिरच्या घेतल्या, लाल मिरच्या घेतलेल्या आहे मंडळी, आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक बारीक कापून घेतलेल्या आहे। त्यानंतर इथे बघू शकता अर्धी वाटीपेक्षा पण कमी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। हे विकतची डाळ आहे मंडळी, तुम्ही या ठिकाणी घरची डाळ सुद्धा यूज करू शकता। तर आमच्याकडे तर अशाच प्रकारे मुगाची म्हणजे पत्तागोबी आणि मुगाची भाजी बनवल्या जाते। तर मंडळी, आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर पटकन कढई ठेवायची आहे आणि कढईत तेल टाकायचं आहे। आणि मी इथे सरसोचं तेल सुद्धा यूज करणार आहे, कारण की मी रोजच्या भाजी सरसोचं तेल यूज करत असते। तर यामुळे काय होते मंडळी, वात ह्या सगळ्या गोष्टी जास्त होत नाही आपल्याला, त्यामुळे सरसोचं तेल जे आहे शरीरासाठी चांगलं आहे। तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर पटकन अशी मोहरी टाकून द्या, थोडंसं जिरं टाकून द्या, आणि त्यानंतर आपण जे कापून घेतलेलं साहित्य आहे ते आपल्याला एक एक यामध्ये टाकायचं आहे। तर बघू शकता सगळ्यात आधी मी इथे लसण टाकणार आहे, आणि लसण जसा झाला की तसंच आपल्याला मिरच्यासुद्धा टाकायच्या आहे। तर बघा मंडळी, लसणसुद्धा आपल्याला थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। आणि हो मंडळी, तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर फर्स्ट टाईम आले असाल किंवा पहिल्यांदा आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं चॅनलला, आणि चुटकीवर तुमचा सपोर्ट राहू द्या, कारण की चुटकीला खूप इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनवण्यात आणि तुमच्यासोबत शेअर करण्यात। त्यामुळे एक छोटंसं लाईक करा आणि छोटीशी कमेंटसुद्धा करा। तर मंडळी बघू शकता ते झाल्यानंतर म्हणजे मिरची आणि लसण झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कांदासुद्धा टाकायचा आहे। कांदा हा तुम्ही बारीकसुद्धा कापू शकता, पण मी इथे अशा लंब्या लंब्या आकाराचा कापून घेतलेला आहे। तर बघा मंडळी, कांदा थोडासा लालसर झाला की आपण पटकन यामध्ये मसाले टाकून पत्तागोबीसुद्धा टाकून घेऊ। तर बघा, जास्त आपल्याला कांदासुद्धा जास्त असा काळपट करायचा नाही आहे, थोडासा लालसर झाला की यात मसाले टाकायचे आहे, कारण की काळपट झाला तर चव बदलून जाणार। तर बघा मंडळी, इथे मीठ टाकायचं आहे आपल्याला, आणि मीठ टाकल्यानंतरच आपल्याला लगेच टमाटर टाकायचं आहे, कारण की टमाटर शिजायला पटकन मदत होते मीठ टाकल्यानंतर। तर कधी पण टमाटर टाकायचं असेल आणि पटकन शिजवायचं असेल तर थोडंसं मीठ टाका आणि पटकनच टमाटर शिजून येणार। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला ह्या पूर्ण मसाला तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता इथे टमाटर थोडंसं शिजलेलं आहे, त्यामुळे मी आता इथे मसाले ॲड करणार आहे। तर बघा, इथे मी धनिया पावडर टाकत आहे, 1 चम्मच, पूर्ण 1 चम्मच मी धनिया पावडर टाकलं, थोडीशी हळद टाकलेली आहे मंडळी, आणि थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे। आणि त्यानंतर इथे मी म्हणजे आपला भाजीचाच मसाला आहे हा, तर तो मसालासुद्धा मी इथे वापरलेला आहे। तर बघू शकता मंडळी, आपल्याला पूर्णपणे असं मिक्स करायचं आहे, आणि मिक्स झाल्यानंतर छान असं मस्त आपल्याला पत्तागोबी टाकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही पत्तागोबी बनवणार ना मंडळी, तर सगळेच आवडीने खाणार आणि खूप छान अशी टेस्टसुद्धा लागणार। कारण की खूप जण मी पाहतो हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ टाकते, तर ते डाळ इतकी व्यवस्थित लागत नाही या भाजीमध्ये, पण आमच्याकडे तर आम्ही मुगाची डाळ टाकतो। तर बघू शकता मंडळी, मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण की मी इथे पॉलिशवाली डाळ यूज केलेली होती, त्यामुळे छान अशी 3-4 पाण्याने धुवून घ्या। आणि त्यानंतर आता बघू शकता आपली भाजी पूर्णपणे तयार तर नाही आहे, पण पूर्ण मसाला तयार झालेला आहे, आणि आता आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। तर बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे मंडळी। तुम्हीसुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करा, आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली की नाही। तर बघू शकता मंडळी, अशा प्रकारे आपल्याला या भाजीला पूर्ण मिक्स करायचं आहे। बघा, मिक्स केल्यानंतर अशी दिसत आहे। आता ठेवून देते मी झाकण, 5 ते 6 मिनिट छान अशी शिजू देते, आणि त्यानंतर आता आपण याचं झाकण ओपन करून पाहूया। तर बघू शकता मंडळी, भाजी मस्त अशी शिजत आहे, पूर्णपणे शिजलेली नाही आहे अजून, मला इथे 3 ते 4 मिनिट अजून शिजू द्यायचं आहे, कारण की मी इथे पाण्याचा यूज केलेला नाही आहे। तुम्हीसुद्धा पाण्याचा यूज करू नका, कारण की पाणी टाकल्यानंतर टेस्ट पूर्ण चेंज होते आणि चवसुद्धा लागत नाही। त्यामुळे अजून आपण झाकण ठेवू, 3 ते 4 मिनिटं अजून शिजू देऊ, आणि त्यानंतर नेक्स्ट व्ह्यू जो आहे तो तुम्ही पाहू शकता। बघा
मंडळी किती छान आपली भाजी शिजलेली आहे आणि शिजल्यानंतरच तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे. तर मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. जवळून बघा अशा प्रकारे दिसत आहे. कांदा टमाटर आणि मस्त अशी लाल मिरची. तर बघू शकता मंडळी मुगाची डाळसुद्धा खूप छान शिजलेली आहे. तर मंडळी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी. आराम करा, एन्जॉय करा आणि ज्या माझ्या रेसिपी आहे त्या नक्की ट्राय करत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.